निलेश राणेंनी भाजपवर आरोप केल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी एक मोठं विधान केलंय। 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं सूचक विधान रवींद्र चव्हाण यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तसंच 2 तारखेनंतर निलेश राणेंना उत्तर देणार असा इशारा देखील रवींद्र चव्हाणांनी दिलाय। त्यामुळे कोकणात भाजप आणि शिवसेनेमधला वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान युती हवी की नाही हे तुम्हीच ठरवा असं म्हणत श्रीकांत शिंदेंनीही रवींद्र चव्हाणांना ठणकावलेलं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। खरं का बंदीला चालले म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा आपलं पैसे 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का। 2 तारीखपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे मुळात नगरपालिकांच्या निवडणुका या 2 तारीखपर्यंत होणार आहे आणि युतीच्या संदर्भात युती कायम असावी असंच म्हणणाऱ्यापैकी मी एक आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे। कारण महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आहे आणि तसंच ते प्रत्येक ठिकाणी असावं असंच सर्वांची अपेक्षा आहे।